लक्ष द्या, ह्या लेक्चरमध्ये सम बेसिक इन्फॉर्मेशन सांगायचं मला, बेसिक इन्फॉर्मेशन, सम बेसिक कन्सेप्ट. आता काय, सर्किट दोन टाइप्स कोणते, कॉम्बिनेशन सर्किट्स आणि दुसरा आहे सिक्वेन्शियल सर्किट. कॉम्बिनेशन सर्किट्स मध्ये एक्झाम्पल कोणते, ॲडर, सबट्रॅक्टर, मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर, हे ऑलरेडी आपण बघितले होते. आता कॉम्बिनेशन सर्किट म्हणजे काय असतं की आउटपुट डिपेंड ऑन द प्रेझेंट इनपुट, दॅट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ अ कॉम्बिनेशन सर्किट. नाउ सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे काय की कंबाईन कॉम्बिनेशनल सर्किट अँड मेमरी एलिमेंट्स, एक्झाम्पल शिफ्ट रजिस्टर अँड काउंटर. सिक्वेन्शियल सर्किट हे काय, कंबाईन आहे कोणाचं, कॉम्बिनेशन सर्किट आणि मेमरी एलिमेंट. याची डायग्राम बघून घ्या, कॉम्बिनेशन सर्किट्स प्लस मेमरी एलिमेंट. आता हे जे डिपेंड आहे याचं, हे जे आहे ना, याला काय बोलतात, सिक्वेन्शियल सर्किट बोलतात. या सिक्वेन्शियल सर्किटचं आउटपुट बघा कसं आहे, म्हणजे आउटपुट कसं येणार बघा, इथं आउटपुट आहे, इथं इनपुट आहे. म्हणजे आता कॉम्बिनेशन सर्किटचं इनपुट ह्याच्या आउटपुटला काय केलं, अटॅच केलं कोणाला, मेमरी एलिमेंटला. दॅट इज एक्झॅक्टली अ मिनिंग इज अ सिक्वेन्शियल सर्किट. ओके. नाऊ आता फ्लिप फ्लॉप म्हणजे काय असतं, फ्लिप फ्लॉप, हा फ्लिप फ्लॉप काय असतं, एक प्रकारचं फ्लिप फ्लॉप इज अ डिजिटल सर्किट. म्हणजे फ्लिप फ्लॉप एक प्रकारचं काय डिजिटल सर्किट आहे, इज नोन ॲज अ फ्लिप फ्लॉप. ओके. विथ टू स्टेट लाईक ॲज अ वन स्टेट अँड झिरो स्टेट. म्हणजे फ्लिप फ्लॉप एक प्रकारचं काय डिजिटल सर्किट आहे. त्या डिजिटल सर्किटमध्ये दोन स्टेट आहे, म्हणजे दोन इनपुट आहे किंवा दोन स्टेट आहे. त्या स्टेटला काय बोलतात, स्टेट 1 आणि स्टेट 0. आता इथं जे आहे ना मेमरी 11, म्हणजे हा जो सिक्वेन्शियल सर्किट आहे, ह्या सिक्वेन्शियल सर्किटमध्ये एक पार्ट आहे कोणता, मेमरी एलिमेंट. ह्या मेमरी एलिमेंटच्या रिलेटेड याच्या संबंधी काय फ्लिप फ्लॉप आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दोन स्टेट कोणते, 1 स्टेट आणि 0 स्टेट. ओके. फ्लिप फ्लॉप यूज टू स्टोर 1 बिट मेमरी बाय युझिंग नन अँड नॉर गेट. जेव्हा फ्लिप फ्लॉप मला तयार करायचा आहे किंवा फ्लिप फ्लॉप तयार होतो, त्या फ्लिप फ्लॉप मध्ये काय असतं, 1 बिट मेमरी असते. म्हणजे फ्लिप फ्लॉप एक प्रकारचं डिजिटल सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये 1 बिट मेमरी स्टोअर होते. म्हणजे हा पार्ट. ठीक आहे. 1 बिट काय होते, मेमरी स्टोअर होते. आता हे डिजिटल सर्किट आहे, हे डिजिटल सर्किट कशापासून बनलेलं असतं, नन गेट किंवा नॉर गेट. आता फ्लिप फ्लॉपचे खूप सारे टाइप आहे. चॅप्टर नंबर 4 मध्ये SR फ्लिप फ्लॉप असेल, JK फ्लिप फ्लॉप असेल, T फ्लिप फ्लॉप असेल, D फ्लिप फ्लॉप असेल. ह्या प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे सिम्बॉल वेगळे असतात, ट्रूथ टेबल वेगळं असतं. ठीक आहे. या आणि त्याची सर्किट डायग्राम वेगळी असते. त्या प्रत्येक ट्रूथ टेबल नुसार त्याची सर्किट डायग्राम ही ऑपरेट होत असते. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की इथं काय दोन इनपुट आहे, सेट आणि रिसेट. हे स्टेट आणि रिसेट कोणाच्या रिलेटेड आहे, फ्लिप फ्लॉपच्या रिलेटेड. कोणते, सेट आणि रिसेट. दोन इनपुट, टू इनपुट ऑफ अ फ्लिप फ्लॉप, सेट 1, सेट 0, क्यू आणि 0 असेल तर क्यू बार. ठीक आहे. आता हे ट्रिगर म्हणजे काय असं, ट्रिगर पर्टिक्युलर ऍक्शन लाईक रिस्पॉन्डिंग क्लॉक इनपुट बाय फ्लिप फ्लॉप अँड लॅचेस. ट्रिगर म्हणजे का एक प्रकारची ऍक्शन आहे, एक प्रकारचं इव्हेंट आहे, एक प्रकारची काहीतरी घटना घडतीये. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा फ्लिप फ्लॉप आपण यूज करतो, त्या फ्लिप फ्लॉप मध्ये जे आउटपुट येतं ना, आउटपुट भेटतं आपल्याला. ठीक आहे. ते आउटपुट कोणाच्या रिलेटेड असतं, म्हणजे त्या आउटपुटचा रिस्पॉन्स आपल्याला भेटतो ना, जेव्हा आपण त्या फ्लिप फ्लॉप मध्ये क्लॉक इनपुट यूज करतो ना, क्लॉक इनपुट. ठीक आहे. तेव्हा आपल्याला काय भेटतं, त्याचं आउटपुट भेटतं, काहीतरी आउटपुट भेटतं. ठीक आहे. मग ते आउटपुट भेटल्यानंतर त्या आउटपुटवर म्हणजे एक प्रकारची काहीतरी ऍक्शन होते. ती ऍक्शन, ती इव्हेंट, दॅट इज एक्झॅक्टली ट्रिगर. आता या ट्रिगरचे खूप सारे 2-3 टाइप्स आहे, त्याचे सब टाइप्स आहेत, मग शिकवले ट्रिगर. ठीक आहे. आता हे क्लॉक आणि क्लॉक म्हणजे काय, CLK शॉर्ट फॉर्म आहे, CLOCK हा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. क्लॉक पर्टिक्युलर सिग्नल ऍडेड इन द फ्लिप फ्लॉप फॉर गेटिंग अ सर्टन आउटपुट. म्हणजे जेव्हा फ्लिप फ्लॉप मध्ये क्लॉक यूज केला जातो, हा क्लॉक कावर यूज करायचा आहे फ्लिप फ्लॉप मध्ये, की आपल्याला प्रॉपर परफेक्ट स्टेबल आउटपुट भेटण्यासाठी हा क्लॉक हा एक्स्ट्रा ऍड केला जातो. कधी यूज केला जातो, कधी यूज केला जात नाही, पण याची गरज पडते बऱ्याच वेळा फ्लिप फ्लॉप मध्ये. म्हणजे फ्लिप फ्लॉप एक डिजिटल सर्किट वगैरे आहे, हे कुठं यूज करतात की नंबर ऑफ इव्हेंट्स मध्ये, म्हणजे नंबर ऑफ डिजिटल सर्किट्स मध्ये हे यूज केलं जातं. ठीक आहे. हा जो ना मेमरी एलिमेंट, म्हणजे हे जे आहे ना सिक्वेन्शियल सर्किट, याच्यामध्ये एक पार्ट आहे मेमरी एलिमेंट, याच्या रिलेटेड हा फ्लिप फ्लॉप आहे.
ठीक आहे. हे सिंपल एक्सप्लेनेशन आहे, सम बेसिक कन्सेप्ट, सम बेसिक टर्म्स. म्हणजे फ्लिप फ्लॉप म्हणजे काय, सेट रिसेट म्हणजे काय असतं, ट्रिगर म्हणजे काय, हे क्लॉक म्हणजे काय असतं, सेट 1 सेट 0 काय आहे, ठीक आहे. कॉम्बिनेशन सर्किटचे कोणते एक्झाम्पल्स आहे, सिक्वेन्स सर्किट म्हणजे काय, हे सम बेसिक टर्म्स आहे. हे माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अँड सिलेबस.